साहेब हॅलो. नमस्ते. मी लोकमान्य न्यूज डिजिटल मीडियाहून सचिन पाटील बोलतो. बोला साहेब. मीडियाच्या माध्यमातून तुमचं असं प्रसिद्धीला आलंय की तुम्ही शिंदे शिवसेना या गटात प्रवेश करताय. याबद्दल होय तुमची साहेब. काय प्रतिक्रिया आहे? एक 2 दिवसात माझ्या सर्व कार्यकर्त्यांची माझी चर्चा चालू आहे हं. आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल 100% चालू आहे. त्यात कोणती शंका नाही आहे. मी प्रामाणिकपणे शिवसेनेकडं माझ्या भागात आता 4 आरक्षण पडलेले आहेत. त्यापैकी 2 पुरुष ओपन पडलेले आहेत. एक ओबीसी महिला आणि एक एससी महिला पडलेला आहे. मी माझ्या पक्षाकडे मागणी केली होती की मला ओपन मधनच तुम्ही लढवायचं आहे मला. हं. त्यांचं म्हणणं असं होतं महाविकास आघाडीचं की नियाज तुमच्या बहिणींना उभा करा, हं. ओबीसी मधनं आम्ही त्यांना तिकीट देतो. पण मला जर का ती संधी मिळत असती ओपनची तर मी ह्याच्यातनं का सोडू? हं. म्हणजे संधी मिळत असताना मग माझ्या मिसेसला उभा करायचं काय कारण नाही ना साहेब. म्हणजे सध्या तुम्ही त्या पक्षात आहे. मिसेस म्हणतो, सॉरी, बहिणीला. सर, मिसेस जरी असती तरी मी विचार केला असता. त्यांचं म्हणणं आहे की बहिणीला. हं. म्हणजे सध्या तुम्ही ज्या पक्षात आहे त्या पक्षात तुम्हाला वाटते की न्याय मिळत नाही म्हणून तुम्ही हे परिवर्तनाचा विचार करताय. सगळ्यात वाईट आपल्या कोल्हापूरची परिस्थिती साहेब अशी झालेली आहे की महाविकास आघाडी म्हणून काम करत असताना हं. अनेक जे मोठे पद होते, आमदारकी असतील, खासदारकी असतील, हं. तर ते काँग्रेसच्या वाटेला गेले आणि आमची शिवसेना ही नुसती त्यांची कामं करत राहिली. इतर घटक पक्षांनी पण त्यांचंच काम केलं. मला आता असं वाटतं की फार मोठी चूक झाली या गोष्टीची. आमच्या कोल्हापुरातनं शिवसेना संपवण्याचा प्रयत्न या काँग्रेस आघाडीनंच केलं. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हे जे केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात ते त्यांना त्याचं फळ चांगलं मिळतील. आम्ही एक कार्यकर्ता आहे, एवढ्या मोठ्या लोकांच्या बद्दल आम्ही बोलू शकत नाही. पण येणाऱ्या कारकिर्दीत महायुतीची सत्ता राज्यात आहे, महायुतीची सत्ता देशात आहे, कॉर्पोरेशनला पण महायुतीची सत्ता येणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी हा निर्णय घेतलाय की कार्यकर्त्यांना बोलवून सगळ्यांची चर्चा करून येत्या 2 दिवसात आम्ही सर्व कार्यकर्ते घेऊन महायुती जात आहे आणि त्या पद्धतीनं राजेश क्षीरसागर असतील, मुश्रीफ साहेब असतील, यांच्याबरोबर बऱ्यापैकी चर्चा आमची झालेली आहे. पण मला असं विचारायचं एक प्रश्न, जर का तुम्ही हं. सद्य परिस्थितीत ज्या पक्षात आहात, हा अजून कोणत्याही पक्षानं कुठलीही उमेदवारी अशी ठास म्हणजे ठरवलेली नाही असं दिसतंय. अजून हा जाहीर नाही अधिकृतरित्या. हा जर यदाकदाचित तुमचा जो मूळ तुम्ही पक्षात आता आहात, त्या पक्षाच्या जर तडजोडी चालू झाल्या असतील हा आणि ती तडजोड पूर्ण झाली आणि हा तुम्हाला पाहिजे तसं ते स्थान प्राप्त नाही, झालं, आता तर साहेब त्याचा वेळ संपत आली हो साहेब. मला सांगा, जनतेच्या पुढे मी काय जाणार? अहो, मी स्टँडिंग नगरसेवक होतो. हं. मी या भागात गेले 10 वर्ष मी काम करायला लागलोय. गेले 10 वर्ष मी लोकांच्या संपर्क मी हेच आमच्या पक्षश्रेष्ठींना विचारलं की तुम्ही घटक पक्षाचं एवढं ऐकण्याचं कारण काय आहे? जी लोक तुम्ही ओपन मध्ये आणा लागलाय, ही कॅटेगरी मधली लोक तुम्ही ओपन मध्ये आणून उभारा लागलाय. एससी आहेत ती, एससीना तुम्ही ओपन मध्ये कसं काय तिकीट देऊ शकताय? मग मी का चालत नाही? म्हणजे आता जवळपास 100% नियाज खान हे परिवर्तन करणार आणि शिंदे शिवसेनेच्या गटामध्ये प्रवेश करणार हे फिक्सच झालेलं आहे, असं हा, तुमच्या 100% साहेब, वक्तव्यावरून दिसतंय. 100% साहेब, यात कोणती शंका नाही. आम्ही आता निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे. हे बघा, प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही बोलवून, प्रत्येक लोकांना बोलवून आम्ही प्रत्येक आमची घटक माझे मित्र आहेत, माझे मंडळ आहेत, ज्या लोकांनी मला आज मोठं केलं त्यांना विचारणं मला गरजेचं आहे साहेब. आणि त्या गरजेनुसार आम्ही सर्वजण बसून येत्या 2 दिवसात आम्ही 100% एका निर्णयावर पोहोचून आम्ही त्या विषयावर पडदा टाकणार आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही वेळात वेळ देऊन माझ्याशी बोललात त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभारी आहे. येस, जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र.